माझी सगळ्यात आवडती रेसिपी आज आपण करणार आहोत. कुळथाचं पिठलं. अप्रतिम चवीचं आणि झटपट होणारं कुळथाच्या पिठल्याची रेसिपी तुमच्याबरोबर मी शेअर करत आहे. इथे अर्धी वाटी, माझी जी वाटी होती छोटी होती, अर्धी वाटी कुळीथ पीठ घेतलेलं आहे. एक मोठा कांदा, कढीपत्ता, लसूण, त्याच्याबरोबर हिरव्या मिरच्या आणि कोकम घेतलेत. सुरुवातीला हे जे कुळीथ पीठ आहे हे पाण्यामध्ये नीट कालवून घेऊया, जेणेकरून त्याच्यामध्ये गुठळ्या होणार नाहीत. आधीच हे पीठ काढून ठेवलं तर ह्या गुठळ्या होत नाहीत. आता पाणी किती घालायचं आहे, जर तुम्हाला पातळ करायचं असेल तर पाण्याचं प्रमाण 5 ते 6 वाट्या ठेवा. मी या पूर्ण रेसिपीसाठी 4 वाट्या इतकं पाणी घेतलं होतं. सुरुवातीला 1 वाटी पाण्यामध्ये सगळं भिजून घेतलेलं आहे. अजून यामध्ये 1 वाटी पाणी घातलेलं आहे. खमंग फोडणी या रेसिपीसाठी जर केलीत ना तर कुळथाचं पीठ हे अफलातून लागतं. आता अजून 1 वाटी पाणी घातले, फोडणी करूया. 4 ते 5 टेबलस्पून तेल घेतलेले. मला थोडं जास्तच तेल या रेसिपीसाठी आवडतं. 4 ते 5 लसूण पाकळ्या ठेचून घातलेल्या आहेत. हलकासा लसणाचा रंग इथे आपल्याला बदलायचा आहे. लसूण जर खरपूस झाले ना तर कुळथाची पिठी अफलातून लागते. आता यामध्ये 1 टीस्पून मोहरी घातलं आहे, जिरं घातलं आहे, अर्धा चमचा हिंग घातलेला आहे. 4 ते 5 मी याच्यामध्ये हिरव्या मिरच्या घातल्या होत्या. मिरच्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात. कढीपत्ता घातलेला आहे आणि कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे. मी यामध्ये मध्यम आकाराचा एक कांदा घेतला होता. आता याची अशी काही परफेक्ट रेसिपी नाही. तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही याच्यातल्या वस्तू कमी जास्त करू शकतात. अप्रतिम चवीची, झटपट होणारी आणि आमच्या कोकणातल्या लोकांना सगळ्यात जास्त जवळची असणारी अशी ही रेसिपी आहे. तुम्ही कशा पद्धतीने करतात हे नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. कांदा छानपैकी परतून झाल्यानंतर भिजवलेली पिठी यामध्ये आपल्याला घालायची आहे. परत ॲडिशनल मी अजून 1 वाटी पाणी यामध्ये घातलेलं आहे. या पूर्ण रेसिपीसाठी मी 4 वाटी पाणी घातलं होतं. सुरुवात 2 वाट्या, आत्ता 1 वाटी घातलेलं आहे. थोडंसं उकळल्यानंतर अजून मी यामध्ये 1 वाटी पाणी घातलं होतं. आता यामध्ये थोडंसं चवीसाठी मी हळद आणि लाल मिरची पावडरसुद्धा घातलेली आहे. लाल मिरची पावडर ऑप्शनल आहे, आवडत नसेल तर तुम्ही हिरव्या मिरचीचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवा. ही जी पिठी आहे ना थोडीशी तिखट झाली ना तर खूप छान लागते. मला तर थोडीशी तिखट आवडते, पण हे तुमच्या आवडीवरती आहे. मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकतात. आता 1 उकळी आल्यानंतर मी परत यामध्ये 1 वाटी पाणी घातलं होतं. खूप जास्त पातळ हवं असेल किंवा जर तुम्हाला सूपसारखं प्यायचं असेल तर पाण्याचं प्रमाण कमीत कमी 6 ते 7 वाट्या ठेवा. मला हे थोडंसं घट्टसर हवं होतं. मी याला भाकरी आणि भात या दोघांबरोबर सर्व केलं होतं. त्याच्यामुळे टोटल मी 4 वाटी पाणी घातलं आहे. उकळल्यानंतर त्याच्यामध्ये आमसूल घालूया, चवीप्रमाणे मीठ घालूया. साधारणपणे 5 ते 7 मिनटामध्ये कुळीथ हे लगेच शिजतं. भरपूर कोथिंबीर आणि ओलं खोबरं कुळथाच्या पिठाची चव हे अजून वाढवतं. झटपट होणारं आणि अतिशय पौष्टिक असं हे कुळथाची पिठी आहे. कुळीथमध्ये भरपूर प्रमाणामध्ये आयुर्वेदिक गुणधर्म आहेत. तर चला, कुळथाची पिठाची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आमचं यूट्यूब चॅनल खाद्यजत्रा या चॅनलला लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही कुळथाची पिठी कशी बनवतात. मी तर अशी सोपी आणि झटपट होणारी अशी ही रेसिपी बनवते. गरमागरम भाताबरोबर सर्व केली तर अजून छान लागतं. मी याच्यावरती तूपसुद्धा घातलं होतं, पण व्हिडिओ एडिट करताना ते दाखवायचं राहून गेलेलं आहे. कुळथाची पिठी तुम्ही भाताबरोबर किंवा गरमागरम भाकरीबरोबर सर्व करू शकतात. आणि हां, कुळथाचं पीठ हे कायम गरमागरमच खायचं, म्हणजे ते अजून छान लागतं.